बघा हा एक क्वेश्चन पेपरला आलेला आहे. ठीक आहे, सोल्युशन. मग आता बघा इथं काय येणार, पहिले ए मॅट्रिक्स दिलेला आहे. शो दॅट ए स्क्वेअर मायनस 8a इज स्केलर मॅट्रिक्स. काय करायचं आहे, स्केलर मॅट्रिक्स शो करायचं आहे. मग आता तुम्हाला पहिले ए स्क्वेअर मायनस 8a काढावं लागेल. काय करावं लागेल, ए स्क्वेअर मायनस 8a. मग आता बघा ए स्क्वेअर काढताना काय करावं लागेल तुम्हाला, पहिले ए इंटू ए करावं लागेल. काय करावं लागेल, ए इंटू ए मायनस 8 इंटू मॅट्रिक्स ए करावं लागेल. मग सगळ्यात पहिले ए इंटू ए फाइंड आउट करा. मग बघा आता ए इंटू ए जर काढायचं असेल म्हणजेच काय येणार आहे, ए स्क्वेअर. मग ए स्क्वेअरसाठी ए मॅट्रिक्स इंटू ए मॅट्रिक्स. मग ए मॅट्रिक्स इंटू ए मॅट्रिक्स करा. मग सगळ्यात पहिले लिहायचं 2 4 4 4 2 4 4 4 आणि 2. ठीक आहे, हा काय आहे, ए मॅट्रिक्स आहे. मग पुन्हा सेम 2 4 4 4 2 4 4 4 2. ठीक आहे. मग बघा आता काय करायचं, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बघा आता मी इथं थोडंसं डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो, कारण की प्रत्येक वेळेस लिहित जर गेलं तर आपल्याला खूप नाही का म्हणजे जास्त लागेल. मग आता बघा फर्स्ट एलिमेंट काय आहे, 2 2 इंटू 2 4 प्लस 4 इंटू 4 16 प्लस 4 इंटू 4. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करायचं आणि ॲडिशन करायची. ठीक आहे. मग 4 इंटू 4 परत 16. त्याच्यानंतर पुन्हा फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं 2 2 इंटू 4 8 प्लस 4 इंटू 2 8 प्लस 4 इंटू 4 16. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग 2 इंटू 4 8 प्लस 4 इंटू 4 16 प्लस 4 इंटू 2 8. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो फर्स्ट कॉलममध्ये बघा 8 प्लस म्हणजे 4 2 8 आणि सेकंड एलिमेंट इंटू सेकंड कॉलमचा एलिमेंट म्हणजे तिथं काय येणार आहे 8 प्लस 4 इंटू 4 16. त्याच्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम. मग इथे येणार आहे 16 प्लस 2 इंटू 2 4 प्लस 4 इंटू 4 16. त्याच्यानंतर थर्ड रो सेकंड रो थर्ड कॉलम. मग 4 इंटू 4 16 प्लस 2 इंटू 4 8 प्लस 4 इंटू 2 पुन्हा 8. त्याच्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम. मग थर्ड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 4 4 इंटू 2 4 इंटू 2 काय येणार आहे 8 प्लस 4 इंटू 2 8 प्लस थर्ड रो फर्स्ट कॉलम चालू आहे 4 इंटू 2 8 4 इंटू 4 16 होणार आहे. ठीक आहे. प्लस 2 इंटू 4 8. त्याच्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम 4 इंटू 4 16 प्लस 4 इंटू 2 8 प्लस 2 इंटू 4 16 नाही 8 2 इंटू 4 किती येतं 8. त्याच्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम. फर्स्ट एलिमेंट आहे 4 सेकंड एलिमेंट फर्स्ट रो मधला आणि थर्ड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 4 म्हणजे 4 इंटू 4 16 प्लस 4 इंटू 4 16 प्लस इथे येणार 2 इंटू 2 4. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 16 आणि 16 32 32 आणि 4 36 8 आणि 8 16 16 आणि 16 32 8 आणि 8 8 आणि 8 16 16 आणि 16 32. त्याच्यानंतर 8 आणि 8 16 16 आणि 16 32. नंतर 16 आणि 16 32 आणि 4 36. त्याच्यानंतर नेक्स्ट काय येणार इथं 8 आणि 8 16 16 आणि 16 32. मग 8 आणि 8 16 16 आणि 16 32. 8 आणि 8 16 16 प्लस 16 32. 16 आणि 16 32 आणि 4 36. मग हा कोणता मॅट्रिक्स आला, ए स्क्वेअर मॅट्रिक्स आला. कोणता मॅट्रिक्स आला, ए स्क्वेअर. आता 8a फाइंड आउट करा. काय करायचं 8a. मग बघा आता 8 इंटू ए मॅट्रिक्स
मग ए 8 लिहिला, ए मॅट्रिक्स लिहा 2 4 4 4 2 4 4 4 2. मग बघा स्केलर मल्टिपल 8 आहे, 8 ना प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. मग 8 दुने 16, 8 चोक 32, 8 चोक 32, पुन्हा इथं 32, इथं 16, 8 चोक 32, इथं 32 32 आणि पुन्हा 16. मग आता इक्वेशन मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, ए स्क्वेअर मायनस 8a करा. मग पहिले ए स्क्वेअर लिहा, ए स्क्वेअर काय आलेला आहे 36 32 32, पुन्हा 32 36 पुन्हा 32, ठीक आहे 32. त्याच्यानंतर न इथं काय 32 32 आणि 36 मायनस 8a लिहा, 8a मॅट्रिक्स काय आलेला आपला 16 32 32, पुन्हा इथं काय येणार 32 16 पुन्हा 32 32 32 आणि इथे येणार आहे 16, ठीक आहे. मग बघा यांची सबस्ट्रॅक्शन करायची. इथं पहिले एक मध्ये लाईन ड्रॉ करून घेऊ, असे कन्फ्युजन नको व्हायला. मग बघा आता इथं काय येणार आहे मॅट्रिक्स 36 मायनस 16, 36 मायनस 16, इथे येणार आहे 32 मायनस 32, पुन्हा इथं 32 मायनस 32, ठीक आहे. त्याच्यानंतर ना 32 मायनस 32, 36 मायनस 16, 32 मायनस 32, ठीक आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट मायनस करायची, 36 मायनस 16 36 मायनस 16, मग इथंच 32 मायनस 32 32 मायनस 32 32 मायनस 32 आणि 36 मायनस 16. मग जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन जर केलं तर इथं काय येणार आहे, आता बघा 36 मधून 16 गेले किती राहिले 20, 32 मधून 32 गेले 0, 32 मधून 32 गेले 0, 32 मधून 32 गेले 0, 36 मधून 16 गेले 20, पुन्हा इथं 32 मायनस 32 0, पुन्हा 0 पुन्हा 0 आणि 20. मग बघा आता ए स्क्वेअर मायनस 8a मॅट्रिक्स हा आला. मग आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं फक्त डायगोनल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आहे आणि ते पण कसे इक्वल आहे. मग स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन होती बघा की स्केलर मॅट्रिक्स मध्ये काय आहे की इट इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच diagonal elements are same and other than diagonal elements are 0. मग hence it is बघा हे स्केलर जे आपले डायगोनल एलिमेंट ते सगळे सेम आहे. मग इथं लिहा वाटलं तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट आर सेम अँड अदर एलिमेंट्स आर, पुढच्या पेजवरती लिहू, ठीक आहे. मग इथं लिहायचं बघा ए स्क्वेअर, पूर्ण स्टेटमेंट लिहा ए स्क्वेअर मायनस 8a इक्वल्स टू मॅट्रिक्स काय आला 16 0 0 0 16 0 0 0 16. मग इथं लिहायचं प्रिन्सिपल डायगोनल elements are same and other than diagonal are 0 0. So a square minus 8a is a scalar matrix, ठीक आहे. मग हे फायनल आन्सर लिहायचं. पण तुम्हाला इथं काय पूर्णचे पूर्ण 4 मार्क भेटेल, ठीक आहे. आता हा सोपा होता, याच्यात कॅल्क्युलेशन काय अवघड नव्हतं, फक्त तुम्हाला
स्केलर मॅट्रिक्सची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे होती. कशाची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे होती? स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला एक्झामिनरला चेक करायचं होतं तुम्हाला स्केलर मॅट्रिक्स माहिती का नाही. कॅल्क्युलेशन तर सगळ्यांना येतच, ठीक आहे. मग असा प्रश्न जर पेपरला आला तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे.